अंतराईंना अशी अचानक चक्कर कशी आली? वहिनी, हे सगळं तुमच्या आपल्या प्लॅनमुळे नसेल ना झालं? तसं झालं असेल तर आपली वाट आहे. नाही नाही नाही. कशी येतात ते? अंतर आता बऱ्या आहेत, पण मला त्यांच्याबद्दल तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोला ना. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांची मेमरी गेली आहे, पण मी त्यांचे रिपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शन दोन्ही चेक केलंय. पण त्यांची मेमरी परत येण्यासाठी काही ट्रीटमेंट चालू केली आहे असं दिसून येत नाहीये. आपल्याला नव्याने त्यांची ट्रीटमेंट सुरू करावी लागेल. पण मग त्यांच्या ज्या गोळ्या सुरू आहेत त्या नक्की कसल्या आहेत? जे त्यांना चक्कर आली ना तेव्हा सुद्धा गोळ्या त्यांच्या हातामध्येच होत्या. त्या साध्या डोकेदुखीच्या गोळ्या आहेत. बाकीच्या मेडिसिन्स म्हणाल तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन फक्त सप्लिमेंट म्हणून दिले गेले. पण डॉक्टर, अंतराला चक्कर कशा मिळाली? मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना काहीतरी आठवलं असणार आणि त्याचा ताण त्यांच्या ब्रेनवर आला असेल, म्हणून त्यांना चक्कर आली. आपल्या ब्रेनला सडन शॉकची सवय नसते, त्यामुळे आपण त्यांना हळूहळू लक्षात येईल याच्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल. आता मला वाटतं हे सगळं आपल्यावरच येणार आहे. गप्प बसता, असं दाखव की आपल्याला काही माहित नाही. हो, मला नाही माहिती काही. मी उगाच त्यांना आठवायला लावलं. डॉक्टर, चक्कर येण्यापूर्वी अंतरा काहीतरी बोलली होती ते मला नीट ऐकू आलं नव्हतं. कदाचित तिला मला काहीतरी सांगायचं होतं. म्हणजे डॉक्टर, त्यांची मेमरी परत येण्याची अर्ली स्टेज असेल का? असं काही सांगता येणार नाही, पण एखादी गोष्ट, एखादी आठवण त्यांच्या ब्रेनवर आघात करून निघून गेली असेल ना, तर शुद्धीवर आल्यावर त्यांना ती कदाचित आठवणार देखील नाही. हे बघा, मला असं वाटतंय की आपण घाई करायला नको. अशा केसेसमध्ये आपल्याला पेशंटच्या कलाने घ्यावं लागतं. आपल्याला आधीच काही आठवत नाही म्हणून पेशंट वल्नरेबल झालेला असतो, आणि त्यात तुम्ही त्यांना टेन्शन दिलं तर मग त्यांना त्रास होतो. एजे, तुम्हाला मी एक सजेस्ट केलं तर चालेल? शुअर. मला असं वाटतं की आपण यांची ट्रीटमेंट दिल्लीला केली तर येणारे रिझल्ट्स खूप चांगले असतील. काही झालं तरी अंतराई घराबाहेर जाता कामा नये, तर आपला सगळा प्लॅन बसेल. दिल्लीला डॉक्टर नायर म्हणून आहेत, अतिशय चांगले न्यूरोलॉजिस्ट आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या अंडर जर यांची ट्रीटमेंट झाली ना तर खूपच इफेक्टिव्ह होईल आणि रिझल्टही चांगले मिळू शकतील. आपण तुमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नायरना बोलवू शकत नाही का? नाही, डॉक्टर नायर फक्त त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांचे सगळे पेशंट दिल्लीचे येतात, त्यामुळे एका पेशंटसाठी ते इकडे येणार नाहीत. सो डॉक्टर, तुमचं फायनल सजेशन काय आहे? हे बघा एजे, मी हेच इन्सिस्ट करेन की त्यांची ट्रीटमेंट दिल्लीला डॉक्टर नायरच्या अंडर व्हायला हवी आणि आपण त्याला दिल्लीला शिफ्ट करावं. अंतरा मॅमला दिल्लीला शिफ्ट करण्याआधी काही टेस्ट करणं गरजेचं आहे. त्या फॉर्मॅलिटीज मी करून घेईन. ते झालं की आपण त्यांना दिल्लीला शिफ्ट करूया. ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल तर सो बी इट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यानंतर पेशंटवरती प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर पेशंट कोमातही जाऊ शकतो.
डोंट वरी डॉक्टर, आम्ही त्याची काळजी घेऊ. ठीक आहे, येऊ मी? शुअर. काय करायचंय अभिराम? तुम्हा सगळ्यांना याबद्दल काय वाटतंय? बाबा, मला असं वाटतंय की अंतराळींना दिल्लीला नेण्याअगोदर आपण सेकंड ओपिनियन घेऊ शकतो का? किशोर, डॉक्टर देशमुख इज वन ऑफ द बेस्ट न्यूरोलॉजिस्ट इन मुंबई. देवा, माफ कर देवा, माफ कर. तुला बघाशी खूप आदवा बोलले मी. माझ्या भक्तीची जाण ठेवलीस तू देवा. लीला आणि अभिराम मधला दुरावा निघून जावा म्हणून मी तुला संकटात ठेवलं, पण तू त्या संकटातून मला मार्ग दाखवलास. तुझे खूप आभार देवा. अंतरा उपचारासाठी आता दिल्लीला जाणार आहे. तिला या घरापासून लांब पाठवण्याचा हा एक खूप चांगला उपाय तू सुचवलास देवा. अंतरा इथे नसल्यामुळे तिची सल कुणालाच जाणवणार नाही आणि माझ्या अभिराम आणि नीलाचा संसार पुन्हा नव्यानं सुरू होईल. तुझे खूप खूप आभार देवा, तुझे खूप आभार. असाच माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहा देवा.